दिपाळी सतत मुसळधार जो पाऊस आहे तो कोसळत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांनी आपली इशारा पातळी जी आहे ती देखील काही ओलांडलेली आहे। आपण सध्या आहोत ते चिपळूण बाजारपेठेमध्ये आहोत आणि या ठिकाणची ही परिस्थिती पाहतोय। चिंचनाक्याचा हा परिसर आहे आणि या चिंचनाका परिसरामध्ये देखील पाणी भरलेलं आहे। आज सकाळपासूनच बाजारपेठचा जो बाजारपूल भाग आहे तो परिसर असेल, मच्छी मार्केट परिसर असेल, त्याचप्रमाणे चिंचनाका सांस्कृतिक केंद्र परिसर असेल, या सर्वच परिसरामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। आता चिंचनाका परिसरामध्ये जवळपास 1 ते 1.5 फूट पाणी असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। प्रशासनाकडून देखील 11 टीम ज्या आहेत, महसूल त्याचप्रमाणे नगर परिषद त्याचप्रमाणे एनडीआरएफच्या अशा 11 टीम ज्या आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 5 बोटी ज्या आहेत त्या देखील काही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच आपण पाहायला गेलं तर प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। तुमचं नाव काय आणि कुठून निघाला होता, काय सांगाल? 2 फूट पाणी आहे। पाणी फटाफट वाढलं, लवकरच वाढलंय पाणी। तुमचं दुकान काय नुकसान झालंय त्याचं? नाही दुकानात शिरलेलं नाही, त्याला पाणी आलंय फक्त 2-2.5 फूट पाणी। निश्चित आपण जर पाहायला गेलो दीपाली तर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानातील जे साहित्य आहे ते हलवण्यास सुरुवात केलेली आहे। कारण पहिल्यांदा म्हणजे या वर्षात मोठं पाणी जे आहे ते आता सध्या या ठिकाणी घुसलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे पुढचे 3 ते 4 तास आणखी रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। अशीच परिस्थिती राजापूरमध्ये देखील आहे। राजापूरच्या जवाहर चौकात देखील पाणी आलेलं आहे। खेडच्या मटन मच्छी मार्केट परिसरात देखील पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सुट्टी देखील शाळांना जाहीर करण्यात आलेली आहे। गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका असं देखील आवाहन जिल्हा प्रशासनाकडून त्याचप्रमाणे नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। दीपाली, निश्चितच राकेश, याचे अपडेट्स तुमच्याकडे वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।